ओके. काल आपण डे 1 ला पाहिलं की रेकी म्हणजे काय, वैश्विक ऊर्जा काय आहे, ती कशा पद्धतीने कार्य करते, तिचे आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात, त्याच्यानंतर ती कोणकोणत्या लाईफमधल्या वेगवेगळे प्रॉब्लेम्स तुमचे कशा पद्धतीने हील करते ते आपण पाहिलं. ठीक आहे. यस प्रियांका मॅम, काही बोलायचंय का? ओके, ठीक आहे, पुढे जाऊयात. तर मग आपण बघूया एनर्जीचा लॉ काय. एनर्जीचा लॉ काय आहे, तर एनर्जी ही क्रिएट ही करता येत नाही आणि ती नष्टही करता येत नाही. आपण फक्त काय करू शकतो, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ती ट्रान्सफर करू शकतो, म्हणजेच हस्तांतरित करू शकतो. जसं आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे, तर ती आपल्याला संपूर्णपणे नष्ट करता येत नाही. मग त्यावेळेला काय करायचंय, तिथं तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी इनपुट केली तर निगेटिव्हिटी आपोआपच तिथून निघून जाते. ओके. मग त्याच पद्धतीनं जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या भागांमध्ये सगळ्या पैलूंवरती नकारात्मक ऊर्जा साठलेली आहे, निगेटिव्हिटी, त्या जागेवर आपल्याला फक्त एवढंच करायचं की पॉझिटिव्ह एनर्जी तिथे घालायचं, निगेटिव्ह एनर्जी आपोआप तिथून रिमूव्ह होणार आहे, निघून जाणार आहे. ठीक आहे. तर बघा, ही एनर्जी फील कशी करायची, आता आपण एक टास्क करणार आहोत. सगळ्यांनी करायचे, व्हिडिओ ऑन ठेवायचे. खाली बरेच जणांचे, काही जणांचे व्हिडिओज ऑफ आहेत का बरं? मे बी मग असं अज्युम केलं जाईल की तुम्ही टास्क करत नाही आहात, तिकडे प्रॅक्टिकल नाहीच करत आहेत. ओके. सो काय करायचंय, हँड्स रब करायचे बघा. ओके. कप शेप मध्ये समोरासमोर घ्यायचे तसे. ठीक आहे. आणि जवळ दूर हळूहळू करायचं. आणि लक्ष ठेवा, कॉन्शियसली बघा, निरीक्षण करा, तुमच्या हातामध्ये काय जाणवते तुम्हाला, तुमच्या बॉडीमध्ये काय जाणवते. ठीक आहे. इन बिटवीन काय जाणवते तुम्हाला. अगदी हळूहळू करायचंय, जवळ दूर. ठीक आहे. जाणीवपूर्वक बघा काय फील होते तिथे, आणि प्रत्येकाचे एक्सपिरियन्स वेगवेगळे असणार आहेत. ओके. आता याचाच आपल्याला एनर्जीचा बॉल एक तयार करा. सर्कलमध्ये फिरवायचे हात आपले, हळूहळू. शिवांगी मॅडम, हळू करा. येस, अगदी हळू. ओके. काय फील होतंय बघा. येस. डोळे बंद करून केलं तर आणखी छान एनर्जी तुम्हाला फील होईल, फोकस करायला मदत होईल. येस. त्याच्यानंतर काय करायचं, एक हात घ्यायचा आहे, तो आपल्या हातावरून वर खाली न्या, कुठेही न्या शरीराच्या पार्टवरती. ठीक आहे. आणि आता थोडंसं ठेवा, पटापट नाही, अगदी हळूहळू करायचंय. थोडंसं तिथे ठेवा, बघा काय फील होतंय. ओके. बोटांच्या टिप्स वरती न्या. ठीक आहे. ओके. आता अनम्यूट करून सांगायचंय काय फील झालं. हा मॅम, मला फील झालं ज्यावेळेस आपण असं त्याच्या जवळ थोडे येत होते ना, त्यावेळेस असं काहीतरी म्हणजे असं खेचल्यासारखं, जस्ट मॅग्नेटिक फील्ड जाणवलं. मॅग्नेटिक फिलिंग आली. मॅडम आणि थोडं ज्यावेळेस राऊंड अप करत होते, त्यावेळेस पण जाणवलं की काहीतरी म्हणजे हातात आहे असं ओके. जाणवलं, असं येस, जस्ट काही एनर्जी आहे, प्रेशर जाणवतं. ओके. प्रेशर काहीतरी जाणवलं. हो. येस. नेक्स्ट कोण आहे. हात असे जड झाल्यासारखे वाटले, आणि जेव्हा एकावर एक ठेवले तेव्हा ते एक आकर्षित होत होते एकमेकांकडे, असं म्हणजे वरचा हात खाली असा खेचला जात होता असं. येस. आणि हातामध्ये असं मॅडम. गरम वाटत होतं. ओके ओके सर, गरम सेन्सेशन्स. येस येस. येस. ओके. नेक्स्ट कोण आहे. येस मॅडम, बोला. हा, मी थोडी बाहेर गेले होते, थोडं लेट झाला. 2 मिनिट. येस मॅडम. ओके, नंतर करा मग. ठीक आहे. तिलोत्तमा मॅम. येस प्रियांका मॅम, बोला. येस मॅम, एनर्जी जाणवली. म्हणजे आपण ते भावनिक केलं, पण असं वाटलं की खरोखर आहे.
जो बॉल बरोबरच तयार आहे मॅडम तिथे. ओके, हा आता जाणवलं फक्त आपण त्याची अनुभूती घेतलेली आहे. ओके, एनर्जी आसपास सगळीकडे आहे, सजीव निर्जीव गोष्टींमध्ये सगळीकडे आहे. ठीक आहे, आपल्या आतमध्ये बाहेर सर्वत्र एनर्जी आहे. ओके, हा निसर्गाचा खेळ आहे. ही सगळं आपली जी सृष्टी आहे ते एनर्जीवरतीच काम करते. सगळ्या सजीव निर्जीव गोष्टींमध्ये एनर्जी आहे आणि हीच एनर्जी आपण आता अनुभूती त्याची घेतलेली आणि याच एनर्जीवरती ब्रह्मांडाच्या ऊर्जेवरती आपल्याला येणाऱ्या 5 दिवसांमध्ये पुढच्या काम करायचंय. ठीक आहे, तर बघा हा पुढे जाऊयात आपण की ही एनर्जी जी हिलिंग पॉवर आहे ते आपल्या सगळ्यांमध्ये आहे. बघा एक एक्झाम्पल सांगते छोटं. घरामध्ये लहान मुलं असतात बघा, दररोज कुठेतरी खेळताना पडतात, धडपडतात, लागतं, खरचटतं, भाजतं किंवा मग ब्लिडिंग होतं, तिथून रक्त येतं. तुम्ही कधी बघितलंय आपोआप त्यांची जखम 1-2 दिवसांमध्ये बरी होते की नाही? आपण यांना विचारलं म्हटलं काय याला काय डॉक्टरांची न नेता. एक सेकंड मी म्यूट करते. कोणाचा तरी आवाज होता. प्रियंका मॅडम पाठीमागून येतोय. मी परमिशन काढून घेतली. ज्यांना बोलायचं आता त्यांनी हँड रेस करा. ठीक आहे, परमिशन दिली जाईल. तर बघा ही एनर्जी सगळ्यांमध्ये आहे. मग ती जखम बरी कशी होते? का तर आपल्या बॉडीमध्ये जसं मी म्हटलं रेकीची पॉवर, रेकीची एनर्जी आपल्या सगळ्यांमध्ये जन्मत आहे. ओके, तर ही पॉवर आपल्यामध्ये आहे. आपोआप आपली ती जखम बरी कशी होते? आतून बरी होते. काय होतं मग या एनर्जीमुळे, या हिलिंगच्या पॉवरमुळे ती जखम आधी असते तिथे खपली धरते, ती खपली पडून जाते, नंतर नवीन स्किल येते की नाही, नवीन त्वचा. अगदी 2-4 दिवसांनी बघितलं की या मुलाला कुठे लागलेलं का तर तुम्हाला वाटणार पण नाही कुठे त्या जागेवर त्याला जखम झाली असेल. अगदी नवीन स्किन येते अगदी तिथं. ठीक आहे, तर ही हिलिंग पॉवर आहे आपल्या बॉडीमध्ये सगळ्यांमध्ये आहे, सगळ्यांकडे आहे आणि ती काम करते. बघा आपल्याला माहित नाही तरी पण एवढ्या छान पद्धतीने काम करते. मग जाणीवपूर्वक जर आपण रेकीचं हिलिंग दिलं, तुमच्या आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम्स असू देत, कितीही हायर लेवलचे ब्लॉकेजेस असू देत, आयुष्यातल्या सगळ्या पैलूंवरती तिथे तुम्ही जाणीवपूर्वक इंटेन्शनली कॉन्शियसली तिथे रेकीचं हिलिंग दिलं तर किती छान फायदे मिळतील. नकळतपणे हिलिंग होते आपलं आपोआपच, आपल्याला कळत पण नाहीये. मग जाणीवपूर्वक तुम्ही जर व्यवस्थित त्याचं ट्रेनिंग घेतलं आणि छानपैकी कॉन्शियसली तिथे इंटेन्शन दिलं, तुमचं रेकीची एनर्जी तिथे पास केली तर किती छान रिझल्ट मिळतील तुम्हाला. बघा आता बघा रेकीचा आपला 5 दिवसांचा कोर्स आहे. 6व्या दिवशी आपल्याला शक्तिपात मिळणार आहे. म्हणजेच काय तर अट्युनमेंट, त्याला दीक्षा सुद्धा म्हणतात. अट्युनमेंट मध्ये काय केलं जातं की आपल्या शरीरातली 7 चक्र ती कशावरती काम करतात, ते काय करतात, आपल्या शरीरामधील सगळे अवयव, सगळे ऑर्गन्स हे कंट्रोल करण्याचं, बॅलन्स करण्याचं काम करतात. ठीक आहे, मग शक्तिपातामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल पॉवर याच्या बरोबर आपल्या 7 चक्र ठराविक प्रमाणात ओपन करून ती कनेक्ट केली जातात, त्यांच्याशी ब्रह्मांडीय ऊर्जेशी जोडली जातात. ठीक आहे, अशा पद्धतीने ती विद्या आपल्याला ग्रहण करता येते आणि मग आपण स्वतःचंही हिलिंग करू शकतो आणि इतरांनाही हिलिंग देऊ शकतो. सो 5 दिवस कंटिन्यू करा आणि अट्युनमेंट चुकवू नका कोणी. ठीक आहे, आता बघा अट्युनमेंटचे फायदे काय. तर लेवल 1 मध्ये ही एनर्जी तुमच्यामध्ये 10% पद्धतीनं काम करते. लेवल 1 मध्ये तुमच्या मनाचं आणि शरीराचं शुद्धीकरण केलं जातं. लेवल 2 मध्ये काय होतं की ही एनर्जी 50% एनर्जीनी तुमच्या बॉडीमध्ये प्रवाहित होऊ लागते, 50% पद्धतीनं काम करते. त्यामध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंग करू शकताय. म्हणजेच काय, दूरस्थ रेकी, की इथे बसल्या जागी तुमचा क्लायंट, पेशंट कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही ती व्यक्ती असू दे, तुम्ही इथे बसून त्याला हिलिंग देऊ शकता. त्याचे कुठल्याही लेवलचे प्रॉब्लेम्स तुम्ही हील करू शकता. ओके, काढून टाकू शकता. लेवल 3-4 मध्ये ही रेकीची ब्रह्मांडीय ऊर्जा 100% एनर्जीने काम करते. याच्यामध्ये तुम्ही रेकीचं एक चॅनल होता, माध्यम होता. ओके, 24 आवर्स ती एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये फ्लो होतच असते आणि त्याच्यामधून खूप सारे फायदे तुम्हाला मिळतात. आता बघा की आणखी एक महत्वाचा मुद्दा की रेकी कशावर काम करते, तर फक्त सकारात्मक गोष्टींसाठी वापरायची आपण. बरेच जणांनी डिरेक्टली असे प्रश्न पण विचारले की मॅडम रेकीमध्ये काही ब्लॅक मॅजिक आहे का, तंत्रविद्या, तंत्रमंत्र असं काही आहे का. तर असं काही नाहीये, हा पूर्णपणे गैरसमज आहे, मिथ आहे. ओके, ज्यांना हाफ नॉलेज आहे, कुठेतरी अर्ध वाचलंय, कुठेतरी अर्ध काहीतरी पाहिलंय, ते लोक येऊन असे बोलतात. ओके, आणखी महत्वाचं, काही लोक म्हणतात की रेकी फक्त ऑफलाईनच देण्याची गोष्ट आहे, फक्त ऑफलाईनच दीक्षा मिळते, असं नाहीये. ठीक आहे, बघा रेकीचा पूर्ण सिलेबसच कशावरती आहे, डिस्टन्स हिलिंग वरती आहे, टेलिपॅथी वरती आहे. रेकी पूर्ण 2च गोष्टींवर काम करते, मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन. कल्पना करायची आपण आणि त्या माध्यमातून लोकांना हिलिंग द्यायचंय. सो जर सिलेबसच पूर्ण डिस्टन्स हिलिंग वरती आहे, टेलिपॅथी वरती आहे, ते तुम्ही ऍक्सेप्ट करताय, मग ऑनलाईन क्लासेस काय ऍक्सेप्ट करत नाही किंवा अट्युनमेंट काय ऍक्सेप्ट करत नाही. माझ्या कितीतरी मास्टर लेवलच्या स्टुडंटना ऑनलाईन अट्युनमेंट मध्ये एवढे दिव्य साक्षात्कार, चमत्कारिक अनुभव आलेले आहेत. ओके, शेवटी आपल्या मांडण्यावरती
सो मी तो मुद्दा खोडून काढते की असं बिलकुल नाहीये, हा गैरसमज आहे. आणि रेकी मुळात नकारात्मक गोष्टींसाठी कामच करत नाही. रेकी ही फक्त स्वतःसाठी आणि इतरांच्या भल्यासाठी, सकारात्मक गोष्टींसाठीच वापरली जाते, तरच तुम्हाला त्याचे 1000 पटींनी रिझल्ट मिळतात. ओके. आणि सपोज तुम्ही जर इतरांचा वाईट विचार केला तर युनिव्हर्सल लॉ काय, जे तुम्ही पेरता तेच उगवतं. आपण जरी दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार जरी केला तरी ते फिरून आपल्याकडे येणार आहे, बुमरँग आपल्यावरती होणार आहे. हो की नाही? तर बघा, रेकीमध्ये असं काही नाहीये तंत्र मंत्र ब्लॅक मॅजिक वगैरे. ही एक प्युअर सात्विक एनर्जी आहे. ठीक आहे. तुम्ही याला व्हाईट मॅजिक म्हणू शकता हवं तर. ओके. उलट काय करते की ब्लॅक मॅजिक निगेटिव्ह एनर्जीज पासून तुमचं प्रोटेक्शन करण्याचं काम रेकी करते. प्रोटेक्शन शील्ड तुम्हाला निर्माण होतं, तुम्हाला, तुमच्या पूर्ण फॅमिलीला. लिटरली तुमचे प्रारब्ध आहेत ते सुद्धा रेकीच्या माध्यमातून आपण कट करू शकतो, त्याची तीव्रता कमी करू शकतो. कार्मिक ब्लॉकेजेस आहेत, कार्मिक बंधनं आहेत, ती सगळी रिलीज करू शकतो. खूप सारे फायदे आहेत रेकीचे. तर रेकीचा नियम लक्षात ठेवायचा की फक्त स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी, चांगल्या गोष्टींसाठीच वापर करायचा आहे. तर तुम्हाला 100 नाही 1001 पटींनी त्याचे रिझल्ट मिळणार आहेत आणि फास्ट मिळतात. ओके. तर बघा, नेक्स्ट आपण पुढे जाऊयात. इथपर्यंत सर्वांना समजलं रेकीचा वापर कुठल्या कारणासाठी करायचा आहे? फक्त चांगल्या गोष्टींसाठीच करायचा आहे, स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी, सकारात्मक गोष्टींसाठी वापरायची. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आज आपण 7 चक्र पाहणार आहोत. ग्रुपमध्ये इमेजेस दिल्या होत्या. येस, थँक्यू प्रियंका मॅम. ग्रुपमध्ये आपण इमेजेस दिल्या होत्या, बीज मंत्रांचे नावं दिली, 7 चक्रांची नावं दिली होती, कलर्स दिले होते. पाहून घेतले सर्वांनी? बीज मंत्र आहेत पण आपल्याला सेकंड लेवलला आहेत. आता फक्त लक्षात ठेवायचं की आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. ठीक आहे. आता फक्त चक्रांची नावं बघायची आहेत, कुठल्या बॉडीवरती, कुठल्या लोकेशनला ती चक्र आहेत, ती कशी व्हिज्युअलाइज करायची, त्यांचे कलर कोणते आहेत, एवढंच लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट स्टेप आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, चक्र म्हणजे काय, 7 चक्र आपण पाहणार आहोत. तर जसं मी म्हटलं की रेकीची दिव्य एनर्जी जन्मापासून आपल्या सोबत असते. आपल्या प्रत्येकामध्ये ही हिलिंग पॉवर आहे. निसर्गाने, देवाने आपल्याला दिलेली एक दैवी देणगी आहे ती. ठीक आहे. त्याच पद्धतीनं 7 चक्र सुद्धा आपल्या बॉडीमध्ये असतात, अगदी आपल्या जन्मापासून. आणि आत्ताचं सध्याचं आपण जे आयुष्य जगतोय ते सगळं या 7 चक्रांवरती डिपेंड आहे. कदाचित तुम्हाला आता पटणार नाही हा मुद्दा, स्टेप बाय स्टेप आता 10-15 मिनिटांनंतर तुम्हाला सगळं पटू लागेल. ठीक आहे. तर बघा, आपण आपलं सध्याचं आयुष्य जे जगतोय ते सगळं या 7 चक्रांवर अवलंबून आहे. रेकीप्रमाणेच हे 7 चक्र सुद्धा जन्मताच आपल्या सोबत असतात. मग आपला जन्म होतो तेव्हा ती कळीच्या स्वरूपात असतात, लहान असतात. जसजसे आपण मोठे होतो त्याच पद्धतीनं ते चक्र सुद्धा विकसित व्हायला लागतात. पण सपोज या चक्रांमध्ये काही बिघाड निर्माण झाला तर काय होतं माहितीये? तर आपल्यालाही अनेक मानसिक आजार, शारीरिक आजार निर्माण होतात, भावनिक प्रॉब्लेम, भावनिक अस्वस्थता, त्याच्यानंतर शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक या सगळ्या लेवलवरती आपल्याला प्रॉब्लेम्स येतात जर या चक्रांमध्ये बिघाड निर्माण झाला तर. ठीक आहे. आता काही जणांना गॉड गिफ्ट म्हणा किंवा काही म्हणा की जन्मापासून त्यांची चक्र बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतात. मग तुम्ही बघितलं असेल काही लोकांना आयुष्यामध्ये कुठला स्ट्रगल करावा लागत नाही, सगळ्या गोष्टी इझिली मिळतात. हो की नाही? काही स्ट्रगल करावं लागत नाही. आपण म्हणतो किती नशीबवान आहे, किती लकी आहे. ओके. का बरं? कारण त्यांची 7 चक्र कुठेतरी बॅलन्स असतात, जन्मल्यापासून ऍक्टिव्ह असतात बऱ्यापैकी. पण या उलट पाहिलं असेल की काही व्यक्ती खूप हार्डवर्क करतात, खूप कष्ट मेहनत करतात, प्रामाणिकपणे काम करतात, पण प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश येतं त्यांना, सक्सेस लवकर मिळत नाही, प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात. कशामुळे? तर त्यांचे 7 चक्रांमध्ये कुठेतरी ब्लॉकेज निर्माण झालेलं असतं, ते अस्थिर असतात, असंतुलित झालेले असतात. ठीक आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला डेली बेसिसवर आपली 7 चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट म्हणजे बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. आणखी एक महत्वाचं, आता ही 7 चक्र, या चक्रांमध्ये एनर्जी वाढली, एक्सेस झाली, प्रमाणापेक्षा जास्त एनर्जी वाढली तरीही आपल्याला प्रॉब्लेम येतात. आणि ती चक्रांमधली एनर्जी तिथली डाऊन झाली, एनर्जी कमी झाली तरीही आपल्याला प्रॉब्लेम येतात. मग एनर्जी वाढूही द्यायची नाहीये चक्रांमधली आणि एनर्जी कमीही होऊ द्यायची. मग काय करायचं? आपल्याला ती बॅलन्स ठेवायची, म्हणजे संतुलित राहिली पाहिजे, स्थिर राहिली पाहिजे. म्हणून आपल्याला डेली बेसिसवर 7 चक्राचं मेडिटेशन करून त्यांना चार्ज, बॅलन्स करणं गरजेचं आहे, कंपल्सरी. ठीक आहे. आता बघणार आहोत की हे चक्र जर स्थिर असतील, संतुलित असतील तुमच्या शरीरामध्ये तर तुम्हाला काय छान फायदे त्याचे मिळतात. पण हे जर चक्र जर बिघडले, असंतुलन निर्माण झालं, इम्बॅलन्स झाले तर काय होतात, कुठले कुठले प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात, हे सगळं आपण बघणार आहोत. मी एक चार्ट पण लावणार आहे. सो सुरुवातीला तर मी आपल्या बॉडीवरती तुम्हाला सांगते की चक्र कुठे कुठे बघायचं.
सगळ्यात महत्वाचं चक्र आहे नेहमी खालून काउंट करतात. ओके, मूलाधार चक्रापासून. आता मी तुम्हाला फक्त बॉडीवरती पुढून दाखवते. जेव्हा आपलं मेडिटेशन आपण घेणार आहोत शेवटी, तेव्हा ही चक्र आपण पाठीच्या कण्यामध्ये व्हिज्युअलाइज करायचे. तेव्हा कुठे कल्पना करायची मेडिटेशन मध्ये करताना? अगदी डेली पाठीच्या कण्यामध्ये त्या लोकेशनला ते चक्र फिरताना बघायचे. ठीक आहे. तर बघा, पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, रूट चक्र म्हणतात. कलर आहे रेड. तो कुठे आहे? एक सेकंड. ते कुठे आहे चक्र? आपण जमिनीवरती बसल्यानंतर जिथे आपलं माकड हाड जमिनीला स्पर्श करताना तिथे आहे रूट चक्र. ओके, मूलाधार चक्र. त्याच्यानंतर नाभीच्या आपल्या 4 बोट खाली बघायचं आहे, तिथे आहे स्वादिष्ठान चक्र. कलर आहे ऑरेंज, नारंगी कलरचं. ओके, त्याला सॅक्रल चक्र म्हणतात. त्याच्यावरती नाभीच्या 4 बोट वरती बघायचं आहे. नाभीच्या 4 बोट वरती आहे मणिपूर चक्र, येलो कलरचं, पिवळ्या कलरचं. सोलर प्लेक्सस चक्र म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या हृदयाच्या मध्यभागी आहे अनाहत चक्र, इंग्लिशमध्ये हार्ट चक्र म्हणतात. ओके, त्याचा कलर आहे ग्रीन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्या गळ्यामध्ये घशाजवळ एक चक्र आहे विशुद्धी चक्र. कलर आहे स्काय ब्ल्यू, आकाशी. त्याला इंग्लिशमध्ये थ्रोट चक्र म्हणतात. देन सेकंड लास्ट आहे आपलं आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र म्हणतात. कलर आहे डार्क ब्ल्यू, गडद निळा. आणि सगळ्यात वरती आणि अतिशय महत्वाचं, अतिशय पॉवरफुल चक्र आहे सहस्रार चक्र, क्राऊन चक्र. जिथे लहान मुलांना टाळू असते ना तिथं. त्याचा कलर आहे पर्पल, जांभळा कलर. ठीक आहे. सो मी एक चार्ट पण लावणार आहे, तुम्हाला त्याचे फायदे तोटे, बॅलन्स असेल तर काय छान रिझल्ट मिळतात, इम्बॅलन्स झालं तर कुठले प्रॉब्लेम्स येतात आपल्या आयुष्यामध्ये, कुठले ब्लॉकेजेस निर्माण होतात, ते सगळं पाहणार आहोत. त्याच्यानंतर मेडिटेशन घेऊ. पण मेडिटेशन घेताना ते सगळे, जेव्हा मी तुम्हाला सजेशन देईल, सल्ले देईल, तेव्हा सूचना देईल, त्यावेळेस काय करायचं ते चक्र पाठीच्या कण्यामध्ये बघायचं आपल्याला. ठीक आहे. ओके, आणि विशुद्धी चक्रापासून सगळे वरती पुढे बघायचं. चलो, तर मी स्क्रीन शेअर करते, एकच मिनिट. ग्रुपवरचा चार्ट सर्वांनी बघून घेतलाय ना? ग्रुपवरती इमेजेस सेंड केल्या होत्या. चक्रांची नावं मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये लक्षात ठेवायचे, कलर लक्षात ठेवायचे. आणि बघा, आपण मेडिटेशन करताना काहींचा प्रश्न येतो, मॅडम आम्हाला व्हायब्रेशन नाही जाणवले किंवा कलर नाही दिसला तर चक्र नाहीये का? असं नाही होत. तुमचं चक्र तिथे आहे, ती एनर्जी तिथे आहे. आपण बॅलन्स करायची आणि आपण बिगिनर लेवलला काम करतोय आता. सो फर्स्ट डेलाच तुम्हाला सगळे चक्रांचे कलर्स त्या पॉइंटला दिसायलाच हवेत असं काही कंपल्शन नाहीये, कंपल्सरी नाहीये. ठीक आहे. सो प्रॅक्टिसनी, डे बाय डे प्रॅक्टिसनी तुम्हाला हे सगळे चक्रांचे कलर्स हळूहळू दिसायला लागतील. सो डोंट वरी. एक सेकंड, मी एक इमेज लावते. येस, स्क्रीन शेअर करते मी. नोटबुक आणि पेन सोबत ठेवायचं. आणि आता हा चार्ट बघून झाल्यानंतर, ही माहिती देऊन झाल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच कळेल बघा की तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत, मग आपलं कुठलं चक्र छानपैकी बॅलन्स आहे, कुठलं इम्बॅलन्स आहे, आणि तुम्हाला स्वतःला कुठल्या चक्रावर काम करण्याची गरज आहे, कुठलं चक्र हील करण्याची गरज आहे, हे तुम्हाला स्वतःलाच कळत जाईल, समजून येईल. स्क्रीन शेअर करते. म्हटलं की जसं की चक्र आहे खालून वरती काउंट करतात. सो आपल्या शरीरातलं पहिलं चक्र आहे, इथे रेड कलरचं खाली दिसतंय चक्र, रूट चक्र, मूलाधार चक्र म्हणतात. कलर आहे रेड कलर. ओके, लाल कलरचं चक्र. आता बघा, हा ज्यांच्या आयुष्यामध्ये हे मूलाधार चक्र ज्यांचं ऍक्टिव्ह असतं छानपैकी, तर त्यांना काय होतं, त्यांचं आयुष्य हे स्थिर असतं. ठीक आहे. आयुष्यात बॅलन्स छान पद्धतीनं असतो त्यांच्या. त्याच्यानंतर हे चक्र एनर्जीचं केंद्र आहे. या चक्रामुळे एनर्जी येते. ओके, पण हे चक्र जर याच्यामध्ये बिघाड निर्माण झाला तर काय होतं, तुमचं आयुष्य अस्थिर होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर भीती, डिप्रेशन याचा त्रास तुम्हाला जाणवू लागतो. आयुष्यामध्ये स्थिरता येत नाही, अस्थिर होतं. आता हे चक्र बघा, चक्र आपल्या आयुष्यातला जो पैसा आहे ना, आपल्याकडे येणारा पैसा, त्याच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं चक्र आहे पैशाशी रिलेटेड. बघा, ज्यांच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह कुठेतरी अडकलाय, पैशाची चणचण आहे, पैशाचे ब्लॉकेजेस आहेत, कुठेतरी पैसा अडकलाय, कोणीतरी पैसा परतच देत नाहीये. ठीक आहे. बिझनेसमध्ये लॉस झालेला आहे, पेमेंट वाढत नाहीये, सॅलरी वाढत नाही किंवा प्रमोशन होत नाही. पैशाशी रिलेटेड ज्या ज्या अडचणी आहेत, बिझनेसमध्ये लॉस झालाय, क्लायंट कस्टमर येत नाहीयेत, ठप्प झालेला आहे. ओके, तर पैशासंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या कशामुळे आल्यात माहितीये, आपल्या मूलाधार चक्र, रूट चक्र कुठेतरी
ब्लॉक झालेलं आहे, त्याच्यामध्ये अडथळे आलेले आहेत. मग त्याच्यामुळे आणखी एक महत्वाचं की ज्यांना पाठदुखीचा मणकादुखीचा त्रास आहे ना, त्यांच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह अडकलेला असतो नेहमी बघा. ओके, मी कालही सांगितलं की कुठलाही आजार डिरेक्टली बॉडीवरती होत नाही, तो पहिला इथून क्रिएट होतो. मग ज्यांच्या आयुष्यात पैशाच्या अडचणी आहेत, मनी ब्लॉकेजेस आहेत, तर त्यांना पाठदुखीचा 100% आजार होतो, मणका दुखतोच त्यांचा. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला रूट चक्राला, मूलाधार चक्राला रोज हिलिंग करणं, त्याचं मेडिटेशन करणं ऍटलिस्ट 5 ते 10 मिनिट खूप गरजेचं आहे. ओके, आणि ज्यांच्या आयुष्यात ना पैशाचा प्रवाह खूप छान असतो, त्यांचं मूलाधार चक्र पूर्णपणे ऍक्टिव्ह असतं, छानपैकी बॅलन्स असतं ते. आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे हे 2 नंबरचं बघा, स्वादिष्टान चक्र, कलर आहे ऑरेंज. आता सॅक्रल चक्र म्हणतात. आता हे बॅलन्स असेल तर काय होतं माहितीये, तर अशा व्यक्तींच्या इमोशन्स खूप छान असतात, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास खूप प्रचंड असतो, क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी असते. पण जर स्वादिष्टान चक्रामध्ये तुमच्या बिघाड निर्माण झाला तर काय होतं की तुमचं आयुष्य अस्थिर होतं. ठीक आहे, वेगवेगळे शारीरिक आजार निर्माण होतात. आता बघा हा, मी लेडीजना सांगेन मुख्यतः रूट चक्र, जे पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र आणि दुसरं स्वादिष्टान चक्र, या चक्राचं डेली तुम्ही 10-10 मिनिटं हिलिंग करायला हवंय. ओके, त्याचं मेडिटेशन करायला हवंय. का बरं? कारण मुख्यतः लेडीजचे जे आजार असतात आपले गर्भपिशवी संबंधीचे आजार, मूत्रदोष असेल, पिशवीचे कुठले प्रॉब्लेम असतील, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहत नसेल, डिले होत असेल, अबॉर्शन होत असेल सतत, हे सगळे प्रॉब्लेम्स फक्त हे 2 चक्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे होतात, त्यातल्या त्यात स्वादिष्टान चक्र. ओके, त्यामुळे कंपल्सरी मूलाधार चक्रालाही डेली 10 मिनिट हील करा, स्वादिष्टान चक्र तर कंपल्सरी करायचंच आहे 10 मिनिट्स. ओके, 7 चक्रा करा, पण त्यातल्या त्यात बघायचं की आपले मेजर इश्यूज कुठल्या चक्रामुळे होत आहेत. 7 चक्रा रोज करायचे हार्डली 15 मिनिट लागतात. त्यातही बघायचंय माझ्या आयुष्यात कुठला प्रॉब्लेम आहे, एक्स्ट्रीम लेवलचे प्रॉब्लेम कुठले आहेत, ते कुठल्या चक्रामुळे होतात, त्याच्यावर फोकस करायचंय. त्याचं मग सेपरेट 10 मिनिट आपल्याला हिलिंग करायचं. ओके, पुढे जाऊयात. बघा हा, हे तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र, नाभीच्या 4 बोट वरती आहे. स्वादिष्टान नाभीच्या 4 बोट खाली बघायचंय आणि मणिपूर नाभीच्या 4 बोट वरती. येलो कलर आहे पिवळा. ठीक आहे, आता मणिपूर चक्रामुळे काय होतं, सोलर प्लेक्सस चक्र म्हणतात. आता बघा, ज्यांचं मणिपूर चक्र छानपैकी बॅलन्स आहे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास खूप छान असतो, त्यांचे गोल्स ठरलेले असतात आयुष्यामध्ये आणि ते गोल्सला, त्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी ते खूप छान प्रयत्न करतात, हार्डवर्क करतात, मेहनत करतात. समोरच्या व्यक्तींचा आदर करणारे व्यक्ती असतात या, आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण, लिडरशिप क्वालिटी खूप छान असते, त्यांना इतरांना लीड करायला आवडतं आयुष्यामध्ये. आता बघा, हे जर मणिपूर चक्र तुमचं बिघडलं, याच्यामध्ये इम्बॅलन्स निर्माण झाला तर काय होतो, आयुष्यात स्थिरता येत नाही, आयुष्य अस्थिर होतं, पोटाचे आजार निर्माण होतात. बघा, ज्यांना कोणाला पोटाचे आजार आहेत, स्किनचे प्रॉब्लेम निर्माण होतात, ज्यांना कोणाला पोटाचे आजार आहेत, त्वचेचे आजार आहेत, त्याच्यानंतर इन्फेक्शन होतं सतत वेगवेगळ्या पार्ट्समध्ये, तर त्यांनी मणिपूर चक्राला आपल्या हील करायचंय. ठीक आहे, मणिपूर चक्राला डेली 10 मिनिट्स तरी हिलिंग करायचंय, 10 मिनिटं मेडिटेशन करायचंय, विथ बीज मंत्र केलं तर अतिउत्तम. ठीक आहे, पुढे जाऊया. आपल्या हृदयाच्या बरोबर मध्यभागी आहे हार्ट चक्र, अनाहत चक्र, मराठीमध्ये अनाहत चक्र म्हणतात. आता याचा कलर आहे ग्रीन. आता हे चक्र काय दाखवतं, तर तुमच्या भाव, भावना, प्रेम यांचं केंद्र आहे, इमोशन्सचं केंद्र आहे. ठीक आहे, हे काय दाखवतं, रिलेशनशिप, नातेसंबंध दाखवतं. म्हणजे घरातल्या व्यक्ती असतील, तुमचे फ्रेंड सर्कल, रिलेटिव्ह किंवा या समाजाप्रती, समाजासोबत तुमचे नातेसंबंध हे दर्शवतं. ठीक आहे, आता ज्यांचं हे चक्र बॅलन्स असतं ना, त्यांचं सगळ्यांशी खूप छान रिलेशन असतं, जिव्हाळ्याचे, आपुलकीचे संबंध असतात. पण जर या अनाहत चक्रामध्ये, हार्ट चक्रामध्ये तुमच्या बिघाड निर्माण झालं, याची एनर्जी कमी झाली, इम्बॅलन्स झालं, तर काय होतं की अशा व्यक्तींमध्ये प्रेमाची भावना निघून जाते, त्यांचे रिलेशनशिप खराब होतात, प्रत्येकाशी, कोणाशीच त्यांचं रिलेशन चांगलं राहत नाही. देन आजार कशाशी रिलेटेड, हार्टशी रिलेटेड आजार निर्माण होतात, जसं की हार्ट अटॅक म्हणा, अस्थमा, दमा, हार्टशी संबंधित आजार निर्माण होतात. म्हणून हार्ट चक्राला दररोज आपल्याला हिलिंग करणं गरजेचं आहे, त्याचं मेडिटेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे विशुद्धी चक्र, आपल्या गळ्यामध्ये, घशामध्ये विशुद्धी चक्र आहे. ठीक आहे, त्याचा कलर आहे आकाशी स्काय ब्ल्यू.
आता काय होतं की हे चक्र ज्यांचं बॅलन्स आहे अशा लोकांचं कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य खूप छान असतं. त्यांना इतर लोकांशी बोलायला आवडतं आणि इतर लोक सुद्धा त्यांच्या बोलण्याच्या प्रेमात पडतात. फॉर एक्झाम्पल राजकारणामध्ये असणाऱ्या व्यक्ती बघा, त्यांचं बऱ्यापैकी विशुद्धी चक्र ऍक्टिव्ह झालेलं असतं छानपैकी. ठीक आहे. पण हेच जर चक्रामध्ये बिघाड निर्माण झाला किंवा हे चक्र असंतुलित असेल तर काय होतं, तर अशा व्यक्ती खूप कमी बोलतात, म्हणजे अबोल म्हणा, अबोल असतात, खूप कमी बोलतात, त्यांच्या भावभावना ते नीट व्यक्त करू शकत नाहीत, साठलेल्या दबलेल्या भावना असतात, त्यांच्या सप्रेस्ड इमोशन्स असतात. ठीक आहे. मग आजार कुठले होतात बघा, एक सेकंड. काल आपण म्हटलं की नाही की कुठलाही आजार डिरेक्टली बॉडीवर होत नाही, तो पहिला मनात क्रिएट झालेला असतो. कुठून होतो? नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक भावना, नको असणाऱ्या गोष्टी वर्षानुवर्ष महिनोमहिने साठवल्यामुळे. फर्निचरचं उदाहरण दिलं होतं ना, फर्निचर काढलं तर नवीन गोष्टी येतील. ओके. त्याच पद्धतीने ज्यांचं विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र ब्लॉक झालंय, तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते बिघडलंय किंवा इम्बॅलन्स झालंय, तर अशा व्यक्तींना थायरॉइडचा त्रास होतो. आता कळलं थायरॉइड कशामुळे होतो? कारण खूप इमोशन्स तुम्ही साठवून ठेवल्यात, दाबून ठेवलेल्या, त्या बाहेरच नाही पडत आहे. मग साठवून ठेवलं तर बाहेर नाही पडत आहे, ते कुठे रिफ्लेक्ट होत आहे? तुमच्या बॉडीवरती. इथे स्टक करून ठेवलंय ना, त्याचा परिणाम कुठे होतो? आपल्या शरीरावरती. मग अर्थातच थायरॉइड होणारच आहे. म्हणून सांगते की ज्यांना कोणाला ज्या व्यक्तींचा स्वभाव थोडासा अबोल आहे, शांत आहेत किंवा त्यांना भावभावना नीट व्यक्त करता येत नाहीत, ऍटलीस्ट तुमच्या आयुष्यामध्ये एकतरी व्यक्ती असू देत, आई असेल, बहीण, एखादी मैत्रीण असेल, पण एकतरी व्यक्ती असायला हवी आहे जिच्यासोबत तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करू शकता विदाउट जजमेंट. ओके. त्याच्यानंतर अशी व्यक्ती नसेल तर काही फरक पडत नाही, आपण एक छोटीशी डायरी मेंटेन करायची, त्याच्यामध्ये तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करा. एक कंडिशन आहे की ही डायरी दुसरं कोणी वाचता कामा नये, ती तुमची पर्सनल डायरी आहे, सो तुम्ही अशा सेफ जागेवरती ठेवायची. फक्त तुमच्या भावना त्याच्यामध्ये उतरून काढायचं, ते बाहेर पडू दे कुठल्याही मार्गाने. ओके. ते साठवून ठेवलं तर मग आजार निर्माण होतात. चलो पुढे जाऊया. त्याच्यानंतर सेकंड लास्ट चक्र आहे आज्ञाचक्र. ओके. आपल्या दोन्ही भुयांच्या मध्ये जो पॉइंट आहे, बिंदू आहे, तिथे आज्ञाचक्र आहे. इंग्लिशमध्ये थर्ड आय चक्र म्हणतात. कलर आहे डार्क ब्ल्यू, शाई सारखा गडद निळा कलर असतो. ठीक आहे. तर बघा, हा आज्ञाचक्र ऍक्टिव्ह असेल तर काय होतं, तर दिव्य शक्तींचं केंद्र आहे. ओके. स्पिरिच्युअल जागरूकता येते. त्याच्यानंतर हे बॅलन्स असेल तर काय होतं की इंट्युशन पॉवर अशा व्यक्तींची खूप छान असते. अशा व्यक्ती स्पष्ट बोलणारे असतात, स्वतःच्या इंट्युशन वरती डिसिजन घेतात आणि भविष्यात घडणाऱ्या घटना या व्यक्तींना आधीच समजतात, तसे संकेत ओमेन्स त्यांना ब्रह्मांडाकडून मिळतात. ओके. यांची इंट्युशन पॉवर एवढी स्ट्रॉंग असते की स्वतः किंवा फॅमिलीच्या बाबतीत जरी काही चांगल्या वाईट गोष्टी काही घडणार आहेत, लिटरली त्यांना आधी त्या दाखवले जातात. मग स्वप्नांच्या माध्यमातून असू देत किंवा त्यांचे सगळे पाचही सेन्स त्यांचे खुले झालेले असतात, ऍक्टिव्ह झालेले असतात. ठीक आहे. सो त्यांना सगळ्या गोष्टी आधीच समजतात. त्याच्यानंतर हे जर इम्बॅलन्स झालं, याच्यामध्ये बिघाड निर्माण झाला तर काय होतो, तर व्यक्ती वास्तवापासून दूर जाते, खरं काय खोटं काय समजत नाही, त्याच्यानंतर काल्पनिक जगामध्ये वावरते. ओके. लोकांपासून कनेक्शन तुटतं, डिटॅच होतात आणि इंट्युशन पॉवर कमी पडते, इंट्युशनचा अभाव निर्माण होतो. आजार कुठले होतात बघा, मायग्रेन, सायनस, ताणतणाव, राग, द्वेष, चिडचिडेपण, हे सगळं त्यांच्यामध्ये निर्माण होतं. जर तुम्हाला सायनसचा आणि मायग्रेनचा त्रास असेल, इश्यू असेल, तर आपल्या आज्ञाचक्राचं मेडिटेशन डेली 10 मिनिट करा, हळूहळू ते तुमच्या बॉडीमधून निघून जाईल. ओके. नेक्स्ट आहे सगळ्यात वरती आणि सगळ्यात महत्वाचं अतिशय पॉवरफुल चक्र आहे सहस्त्रार चक्र, क्राऊन चक्र. ओके. पर्पल कलरचं चक्र आहे, डोक्याच्या सगळ्यात वरच्या भागाची, ते लहान मुलांना टाळू असते तिथे हे चक्र आहे, जांभळ्या कलरचं. आता बघा, हे चक्र बॅलन्स असेल तर काय होतं, अशा लोकांमध्ये आध्यात्मिक प्रगती असते, खूप छान क्लॅरिटी वाढते, त्यांचा फोकस वाढतो, इंट्युशन पॉवर तर खूप छान असतेच, त्यांनाही दिव्य शक्ती असतात प्राप्त आणि भविष्यात घडणाऱ्या घटना आधी कळतात. त्याचबरोबर कॉन्फिडन्स पण खूप छान असतो, त्यांना क्लॅरिटी येते आयुष्यात की त्यांना नक्की काय करायचंय, काय योग्य काय अयोग्य हे सगळं त्यांना माहिती असतं आणि त्यांची डिसिजन पॉवर खूप जबरदस्त असते, खूप स्ट्रॉंग असते बघा. पण हेच जर सहस्त्रार, हे झाले चांगल्या बाजू, पण हेच जर सहस्त्रार चक्रामध्ये बिघाड निर्माण झाला, ते इम्बॅलन्स झालं तर काय होतं, तर बघा, आध्यात्मिक प्रगती व्यक्तीची खुंटते, ती व्यक्ती अध्यात्मापासून दूर जाऊ लागते, त्याच्यानंतर झोप येत नाही, झोप न लागणं,
टेन्शन, सतत टेन्शन, चिंता, काळजी, दुःख, ताणतणाव, त्यांच्या आयुष्यात गोल्स ठरलेले नसतात. आयुष्य दिशाहीन होतं. आयुष्यामध्ये गोलच ठरलेले नसतात की काय करायचंय ते. भरकटत राहतात अशा व्यक्ती आयुष्यभर आणि प्रत्येक कामामध्ये सतत अडचणी येतात. डिप्रेशनमध्ये, अशा व्यक्ती डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतात. ठीक आहे. आता ज्या मुलं असतात ना, आपण गतिमंद किंवा मतिमंद मुलं म्हणतो की नाही, त्यांचं सहस्त्रार चक्र इम्बॅलन्स झालेलं असतं, त्याच्यामध्ये बिघाड निर्माण झालेला असतो. ठीक आहे. त्यामुळे त्यांना ते प्रॉब्लेम्स येतात. चलो मी शेअरिंग स्टॉप करते. ओके. बघा, तर अशा पद्धतीनं तुमचे 7 चक्र आहेत, ते जर बॅलन्स असतील तर तुम्हाला खूप छान फायदे पण मिळतात. पण इम्बॅलन्स झालं तर हे सगळे प्रॉब्लेम्स, ब्लॉकेजेस पण निर्माण होतात. मूलाधार चक्र इम्बॅलन्स झालं तर मग पैशाची अडचण तुमच्या आयुष्यात येणार आहे. पैशाचा प्रवाह कुठेतरी अडवला जाणार आहे. पैशाचे ब्लॉकेजेस निर्माण होणार आहेत. सो डेली बेसिसवरती आपल्याला या 7 चक्रांना चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे दररोज 7 चक्रांचं मेडिटेशन करायचं आहे. केव्हा करायचं आहे? सकाळी उठल्या उठल्या. कारण मी खूप वेळा सांगते सगळ्या सेशनमध्ये, केव्हाही करू शकता मेडिटेशन, असं काही प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा तुमचे कुठलेही रिच्युअल्स असेल, दैवी साधना असेल, कुठल्याही टेक्निक करता, जप, तप, मंत्र, कुठलेही तुम्ही काय करताय साधना, पहाटे कराल ना खूप छान. कारण तेव्हा पहाटे आपली पाटी कोरी असते पाटी. तुम्ही जे काही त्याच्यावरती लिहाल ना, ते युनिव्हर्समध्ये पोहोचत असतं, ते तुम्हाला मिळत असतं. त्याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल सांगते बघा. तुम्ही जर प्रवासाला निघाला तर केव्हा तुम्हाला दूरवरच्या प्रवासाला जायचंय, ओके, आणि तुम्हाला प्रवासाला निघायचं, केव्हा घरातून निघणार तुम्ही? सकाळी, दुपारी की संध्याकाळी? पहाटे पहाटे पहाटे. अगदी बरोबर प्रशांत एकदम सर, पहाटे 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 निघाल. का बरं? आणि लवकर निघालं तर लवकर पोहोचता येईल, बाकीच्या गोष्टीचा त्रास होणार नाही. ऊन, Yes. वारा, पाऊस. ऊन, वारा, पाऊसचा त्रास होणार नाही. लवकर निघाले तर लवकर पोहोचू. वातावरण चांगलं असतं. वातावरण पण छान असतं. येस, फ्रेशनेस असतो. ओके, पॉझिटिव्ह एनर्जी असते. आणखी म्हणते काय, तुम्ही पहाटे का निघता? कारण तेव्हा ट्रॅफिक नसते. 4 तासाचा प्रवास तुम्ही बरोबर. 2-2.5 तासामध्ये पोहोचता. येस, सेम प्रोसिजर आहे. जेव्हा तुम्ही टेक्निक करताय, दैवी साधना करत असाल, जप, तप, मंत्रविधी, कुठलेही टेक्निक, रिच्युअल करताय, पहाटे कराल ना, तेव्हा तिथे ट्रॅफिकच नसते. तुम्ही एकटेच जागे असतात. कॉम्पिटिशन पण नाहीये आणि ट्रॅफिक पण नाहीये. सो तुमच्या सगळ्या इच्छा ब्रह्मांडामध्ये इझिली लवकरात लवकर जातात आणि तेवढेच फास्ट रिझल्ट तुम्हाला मिळतात. ओके, तर लवकरात लवकर पोहोचतात तुम्ही सुद्धा आणि तुमच्या इच्छा सुद्धा. ओके, आणि रिझल्ट पण खूप छान मॅजिकली रिझल्ट मिळतात. सो दिवसभरात केव्हाही करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला छान जादुई पद्धतीने रिझल्ट पाहिजेत आणि लवकरात लवकर पाहिजेत तर मग पहाटे करायचंय. ठीक आहे. तर 7 चक्राचं मेडिटेशन रेकॉर्डिंग पाठवेन, मेडिटेशन ग्रुपवरती दिलं जाईल. दररोज करायचंय. हार्डली 15-20 मिनिटं लागतील, फार काही वेळ नाही लागणार आहे. सो कंपल्सरी करा आणि 7 दिवसांमध्ये रिझल्ट आपल्या ग्रुपवरती शेअर करायचे. ओके, विदिन अ डे मंथ सुद्धा रिझल्ट मिळतात. उद्यापासून करून बघा, खूप छान तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. ठीक आहे. सो आता एक मेडिटेशन घेऊयात. दिवा लावायचा आहे. दिवा नसेल तर कॅन्डल लावा. इझिली अवेलेबल असेल ते लावा. नसेल तर काही हरकत नाहीये. सेशन उद्या पुन्हा पहा आणि उद्या सकाळी करा. पण आता सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचंय, मेडिटेशन करायचं. ओके, काही जणांचे व्हिडिओज अजून ऑफ आहेत खाली. कालही मी रिझन सांगितलं होतं की व्हिडिओ ऑन असेल तर माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचते आणि आपल्या सगळ्यांची एनर्जी एकमेकांना मिळत असते. व्हिडिओ ऑफ असेल तर तुमच्यापर्यंत एनर्जी ती पोहोचणार नाही. सो हे तुमच्या भल्यासाठी. मी डेली 7 चक्रा करते, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचा व्हिडिओ ऑफ असेल तर तुम्हाला इश्यू येणार मग. येस अश्विनी मॅम, ट्रेनमध्ये नो प्रॉब्लेम. ट्रॅव्हलिंग मध्ये असाल किंवा लहान बाळ वगैरे असेल तर चालेल. ठीक आहे. चलो, आले सगळे, पटापट जागेवरती यायचंय आणि पाणी घेऊन बसा सोबत. पहिलं तर सुरुवातीला थोडंसं पाणी पिऊन घ्या मेडिटेशनच्या आधी. ओके मनीषा मॅडम, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, चालेल. रेकॉर्डिंग बघून उद्या सकाळी पुन्हा तुम्ही करून घ्या मेडिटेशन. थँक्यू भारती सहस्त्रबुद्धे मॅडम, थँक्यू सो मच. चलो, आता काय करायचंय, शांत ठिकाणी बसायचं पहिले तर, जिथे कोणीही डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला.
पाणी पिऊन घेतलं सर्वांनी? पाणी प्यायचं, थोडंसं शांत ठिकाणी बसायचं, डोळे बंद करायचे हळूहळू, अगदी रिलॅक्स व्हायचंय, 0 थॉट्स असले पाहिजेत, सगळे विचार डोक्यामधून काढून टाकायचे, शांत बसायचे. काही काळासाठी सगळे विचार डोक्यामधून बाजूला काढून ठेवा. डोळे बंद करायचे. नमस्कारच्या पोझिशन मध्ये बसू शकता किंवा हात गुडघ्यावरती आकाशाच्या दिशेने ठेवले तरीही चालतील. ओके, आता डीप ब्रीदिंग करायचंय. हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचाय, तो काही सेकंड्स होल्ड करा, रोखून धरा आणि तो हळूहळू सोडून द्यायचा आहे. याच पद्धतीने डीप ब्रीदिंग करत राहायचंय. दीर्घ श्वास घ्यायचाय, तो काही सेकंड्स होल्ड करायचाय आणि पुन्हा तो सोडून द्यायचाय. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्यायचाय, काही सेकंड्स होल्ड करा आणि सोडून द्या. ओके. आता संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवरती केंद्रित करायचंय. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचंय. आपल्या श्वासांचे बारकाईने निरीक्षण करायचंय. प्रत्येक श्वासाबरोबर तुमचा फोकस वाढवायचा आहे. विचारांना काही काळ दूर लोटायचे आहे. तुमच्या कल्पनाशक्तीने तुमच्या सभोवती एक एनर्जीचं वर्तुळ तयार करायचंय. तुमच्या सभोवती एनर्जीचं एक व्हाईट कलरचं, सफेद कलरचं वर्तुळ तयार करायचंय. हे एनर्जी सर्कल तुम्हाला फोकस करण्यासाठी मदत करेल. हे एनर्जी सर्कल तुम्हाला फोकस करण्यासाठी मदत करेल. आता मी 10 ते 1 काउंट करेन आणि जेव्हा मी 1 पर्यंत पोहोचणार तेव्हा तुमचा फोकस जास्त क्लिअर असणार आहे. 1 पर्यंत पोहोचल्यावर तुमचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त माझ्या आवाजाकडे असू देत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. तुमचं पूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजावर असू देत. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्यरत आहेत. त्यातील आपण 7 चक्रांची ओळख करून घेणार आहोत. सगळ्या चक्रांमध्ये ही 7 चक्र खूप महत्वाची आहेत आणि प्रत्येक चक्रांकडे शरीराची ठराविक कार्य दिलेली आहेत. शरीरासोबतच मानसिक स्वास्थ्याची कार्य सुद्धा या चक्रांवरती सोपवलेली आहेत. आपण या मेडिटेशनद्वारे या चक्रांना संतुलित करत आहोत, बॅलन्स करत आहोत. सगळ्यात पहिले चक्र मूलाधार चक्र. जमिनीवर बसल्यावर आपल्या शरीराचा जो भाग जमिनीला स्पर्श करतो माकड हाडाजवळ, तिथे आहे मूलाधार चक्र आणि याचा रंग आहे लाल. तिथे तुम्हाला एक एनर्जी चक्राप्रमाणे वर्तुळाकार फिरताना कल्पना करायची आहे. लाल कलरचं एक वर्तुळ तिथे फिरताना बघायचंय. तुम्ही एकाग्र होऊन त्या पॉइंटला लक्ष दिले तर ती एनर्जी तुम्हाला फिरताना नक्की जाणवेल. या चक्राला 4 पाकळ्या आहेत. बॉडीत काही सेन्सेशन जाणवले तर इट्स ओके. तुमच्या बॉडीमध्ये काही सेन्सेशन जाणवले तर इट्स ओके. त्या चक्रांची एनर्जी फील करायची आहे, व्हायब्रेशन्स फील करायचे. एनर्जी आणि व्हायब्रेशन्स फील करायचे. चक्रामध्ये लाल कलरचं एक वर्तुळ फिरताना बघायचंय. ती एनर्जी आणि व्हायब्रेशन्स फील करायचे. कॉन्शियसली बघा
तुमच्या शरीरामध्ये त्या चक्रामध्ये काय बदल होतात आहे, काय जाणवतंय? आता तुमचं लक्ष हळूहळू वरती आणायचंय. मूलाधार चक्रावरून थोडंसं वरच्या भागावर आणायचंय. नाभीपासून 4 बोटं खाली, पोटाचा खालचा भाग आणि इथे आहे स्वादिष्ठान चक्र. हे चक्र एक्झॅक्टली आपल्याला पाठीमागे बघायचंय, पाठीच्या कण्यामध्ये. नाभीच्या 4 बोटं खाली पण पाठीच्या कण्यामध्ये, पाठीमध्ये व्हिज्युअलाइज करायचंय. स्वादिष्ठान चक्र कलर आहे नारंगी आणि या चक्राला 6 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष स्वादिष्ठान चक्रावरती फोकस करायचंय. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकापासून थोडंसं वरती ऑरेंज कलरचे एक वर्तुळ आहे. वर्तुळाकारात ही एनर्जी तुम्हाला फिरताना जाणवते, व्हिज्युअलाइज करायची आहे. शरीराच्या इतर कुठल्याही भागावर लक्ष न देता तुमचं संपूर्ण लक्ष फक्त मणिपूर चक्रावर असू दे. प्रत्येक वेळी श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. या चक्राची एनर्जी, त्याचे व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. ऑरेंज कलरचे, नारंगी कलरचे एक चक्र फिरताना बघायचंय. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स आपल्याला फील करायचे. जाणीवपूर्वक बघायचंय काय घडतंय. आता आपल्या नाभीच्या 4 बोटं वरती आहे मणिपूर चक्र, कलर आहे पिवळा. पोट आणि पाठीच्या कण्याच्या मध्ये, पोट आणि पाठीच्या कण्याच्या मध्ये एक पिवळ्या रंगाची गोलाकार एनर्जी फिरताना जाणवते. शरीराच्या इतर कुठल्याही भागावर लक्ष न देता तुमचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त मणिपूर चक्रावरती असू देत. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला ही चक्र जाणवेल. ती एनर्जी आणि व्हायब्रेशन्स फील करायचे. आता आपलं लक्ष आणखी थोडं वरती आणायचंय. छातीच्या मधोमध हिरव्या रंगावर आणायचंय. तिथे आहे अनाहत चक्र, हार्ट चक्र. हिरव्या रंगाचे एक चक्र मनात आणायचंय. हे चक्र वर्तुळाकारामध्ये फिरत आहे. हिरव्या रंगाचं चक्र वर्तुळाकारात फिरत आहे, त्याला 12 पाकळ्या आहेत. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना अनाहत चक्रामध्ये हे हिरव्या रंगाची एनर्जी तुम्हाला फिरताना जाणवेल. ती एनर्जी आणि ते व्हायब्रेशन्स आपल्याला फील करायचे. हळूहळू वरती जायचंय. आपलं संपूर्ण लक्ष घशावर केंद्रित करायचंय.
तिथे आहे विशुद्धी चक्र. थ्रोट चक्र त्याचा रंग आहे आकाशी. थ्रोट चक्र त्याचा रंग आहे आकाशी. या चक्राला 16 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष घशावरती केंद्रित करायचंय. घशामध्ये आकाशी रंगाचे एक चक्र गोलाकार वर्तुळाकारामध्ये फिरताना बघायचंय. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे आकाशी कलरचं चक्र तिथे जाणवेल, ती एनर्जी जाणवेल. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे. आता आणखी वरती थोडंसं लक्ष न्यायचंय. दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे लक्ष न्यायचंय. आज्ञाचक्र. आता या चक्राला 2 पाकळ्या आहेत. दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे आहे आज्ञाचक्र. त्याच्यावर फोकस करा. या चक्राला 2 पाकळ्या आहेत. रंग आहे गडद निळा. गडद निळ्या कलरचं एक चक्र गोलाकारामध्ये फिरताना बघायचंय. आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये गडद निळ्या कलरचं एक चक्र गोलाकार फिरताना बघायचंय. त्याला 2 पाकळ्या आहेत. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला डोळ्यांचे मसल्स हलताना जाणवतील. निरीक्षण करायचंय. ही एनर्जी, ते व्हायब्रेशन्स आपल्याला फील करायचे थर्ड आय वरती. आता हळूहळू आपलं संपूर्ण लक्ष सहस्त्रार चक्र म्हणजेच क्राउन चक्रावरती न्यायचंय. डोक्याच्या सर्वात वरच्या भागात जिथे लहान मुलांना टाळू असते तिथे आहे सहस्त्रार चक्र. या चक्राला 1000 पाकळ्या आहेत आणि या चक्राचा रंग आहे जांभळा. 1000 पाकळ्यांचं जांभळ्या कलरचं फूल एक्झॅक्ट तुमच्या डोक्यावर फिरताना किंवा उमलताना बघायचंय. 1000 पाकळ्यांचं जांभळ्या कलरचं एक चक्र किंवा एक फूल अगदी बरोबर तुमच्या डोक्याच्या वरती फिरताना व्हिज्युअलाइज करायचंय. कल्पना करायची आहे. या चक्रामधूनच आपल्याला ब्रह्मांडाची सर्व ऊर्जा मिळत असते. अतिशय पॉवरफुल आणि सगळ्यात महत्वाचं चक्र आहे सहस्त्रार चक्र. फक्त लक्ष या चक्रावरती असू देत. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचेत. आता संपूर्ण लक्ष पुन्हा सर्व चक्रांवरती ओळीने केंद्रित करायचे. जिथून आपण सुरुवात केली, खालून मूलाधार चक्र पहिलं, तिथून संपूर्ण लक्ष ओळीने वरती वरती आपल्याला आणायचंय. बघा, सुरुवातीपासून पहा. तुम्हाला लाल रंगाचे चक्र दिसेल, मूलाधार चक्र. त्याच्यानंतर नाभीच्या 4 बोट खाली पाठीच्या कण्यामध्ये नारंगी रंगाचे चक्र स्वादिष्ठान चक्र बघायचंय. त्याच्या आणखी वरती पिवळ्या रंगाचं मणिपूर चक्र आहे. आपल्या हृदयामध्ये
पाठ आणि पोटाचा भाग याच्यामध्ये हिरव्या रंगाचं अनाहत चक्र आहे, ते चक्र फिरताना बघायचंय. त्याच्यानंतर आपल्या गळ्यामध्ये विशुद्धी चक्र, आकाशी कलरचं चक्र फिरताना बघायचंय. त्याच्यानंतर वरती दोन्ही भुयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे आज्ञा चक्र, डार्क ब्ल्यू गडद निळ्या कलरचं आज्ञा चक्र फिरताना बघायचंय. आणि सर्वात शेवटी आपल्या डोक्याच्या सर्वात वरच्या भागात मध्यभागी 1000 पाकळ्यांचं एक चक्र, जांभळ्या कलरचं चक्र फिरताना बघायचंय. व्हिज्युअलाइज करायचंय, ती एनर्जी व्हायब्रेशन्स फील करायचं. श्वास घेताना तुमचा फोकस वाढत आहे. या चक्रांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये जागरूकता येत आहे. तुमच्या रोजच्या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला हे चक्र गाईड तर करतीलच, पण तुमची हेल्थ सुद्धा खूप छान राहील. तुमची निर्णय क्षमता वाढेल, चांगली होईल. डीप ब्रीदिंग करायचं आहे. डीप ब्रीदिंग करा. हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा आहे, तो काही सेकंड्स होल्ड करा आणि हळूहळू तो श्वास सोडून द्यायचा आहे. हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा आहे, तो काही सेकंड्स होल्ड करायचा आहे आणि तो हळूहळू सोडून द्यायचा आहे. झटकन कुणीही डोळे उघडायचे नाहीयेत. पहिले तर रिलॅक्स व्हायचंय. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता तुम्हाला जेव्हा रिलॅक्स वाटेल तेव्हा या मेडिटेशन मधून बाहेर यायचंय. जेव्हा रिलॅक्स वाटेल तेव्हा या मेडिटेशन मधून बाहेर यायचंय. हळूहळू डोळे उघडायचे. हँड्स रब करायचं. ती एनर्जी आपल्या डोळ्यांना लावायची आणि सहस्त्रार चक्रावरून संपूर्ण शरीरावरती ती एनर्जी आपल्याला स्प्रेड करायची. ओके. आता पहिले तर पाणी पिऊन घ्या भरपूर. पाणी पिण्याचं कारण त्याच्या पाठीमागे हे आहे की आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झालेली असते. ठीक आहे, मग ती स्थिर करण्यासाठी, स्टेबल करण्यासाठी पाणी प्यायचंय. येस. आता मेडिटेशनचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. एक सेकंड, मी परमिशन अलाउ करते सर्वांना. हँडरेस करायचंय, फिजिकल हँडरेस, झूमचा हँडरेस, किंवा मग स्वतःहून तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. परमिशन दिलेली आहे. नमस्ते मॅडम. येस, कोण आहे? नाव सांगा मॅम. हा, मी निर्मला बारी. हा, निर्मला मॅम बोला. हा, खूप छान वाटलं. ज्या ज्या वेळेला आपण त्या चक्राजवळ जात होतो तेव्हा असं गार फील वाटत होतं. ओके, खूप म्हणजे छान. तेवढा भाग असा गार शांत वाटत होता आणि आतून असं वेगळंच हिलिंग वाटत होतं. ओके, म्हणजे काय फील होत होतं? म्हणजे गार हवा येते आपल्या शरीरामध्ये आणि शांत वाटतंय मन, असं वाटत होतं मॅडम. अगदी बरोबर. प्रत्येकाला ना वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात. काहींना थंड हवा जाणवते, काहींना हीट जाणवते बॉडीमध्ये. ओके, अतिशय चटके बसल्यासारखं जाणवतं. पहिल्या वेळेला आपण हात जेव्हा स्क्रॅप करतो ना त्यावेळेला वाटतं की हातात काहीतरी आपण गरम वस्तू धरलेली असते, वाफ येस येस, आल्यासारखं वाटतं. एनर्जी आहे नंतर मॅडम, ती एनर्जी फील होते आपल्याला. ओके. हा, नंतर नंतर मग शांत आणि गार वाटायला लागतं. येस, खूप छान अगदी वाटतं. बरोबर. तो मला हिलिंगचा गरम पार्ट, असं वाटत हिलिंगची होतं. प्रोसिजर आहे. येस, कोण आहे? ज्ञानेश्वर देशमुख. मला गरम वाटत होतं, असं शरीरात अच्छा, उष्णता निर्माण होते असं वाटत होतं. ओके, अगदी बरोबर सर. एनर्जी क्रिएट होते ना, मग त्यामुळे हो. बॉडीमध्ये आपल्याला हीट जाणवते. काहींना गरम, काहींना थंड थंड सेन्सेशन जाणवतात, व्हायब्रेशन फील होतात खूप जास्त प्रमाणात. ओके. येस, कल्पना मॅम बोला. अनम्यूट करून बोला.
मॅम अनाहत चक्राच्या इथे जरा जडजड वाटल्यासारखं वाटलं मला. हेवीनेस उदासीन वाटला ना, मग तिथे ब्लॉकेज आहे मॅडम हा. काहीतरी. ओके, मग बघा रिलेशनशिप इश्यूज आहेत का तुम्हाला कोणते, कुठलं नाही. भीती आहे का कुठल्या गोष्टीची, ओके, कुठलं ब्लॉकेज आहे का, निगेटिव्ह फिलिंग्स आहेत का कुठल्याबद्दल. सो आपलं आपण ते ऑब्झर्व करायचे. ओके, येस. आणखी कोण होतं इथे, दीपा मॅडम. हॅलो मॅडम. हा बोला, अधिकारी मॅम बोला. बाकी सगळ्या चक्रांपेक्षा आज्ञा चक्र मध्ये जास्त मला हे झालं. खूप छान मॅडम. डेली मेडिटेशन करता का तुम्ही? बऱ्यापैकी. ओके, पण तिथे तर आणि कंटिन्यू सहस्त्र ठेवा. मेडिटेशन मधून आपल्याला पॉवर मिळत असते, प्रोटेक्शन पण मिळतं, इंट्युशन पॉवर पण खूप स्ट्रॉंग होतात. ठीक आहे, संपूर्ण विचार बंद झाले आणि खूप छान खूप वाटलं. छान. येस, अगदी बरोबर. हॅलो मॅडम. मेडिटेशनमुळे काय, सुरुवातीला जे बिगिनर आहेत त्यांना थोडासा इश्यू येतो की विचार सतत एकसारखे येत राहतात. पण जेव्हा डेली तुम्ही मेडिटेशन करता, मग सुरुवात करा की 5 मिनिटांपासून स्टार्ट करा. या आठवड्यामध्ये 5 मिनिटं मेडिटेशन करा. हळूहळू त्याची लेवल टायमिंग वाढवत जावा. नेक्स्ट वीक मध्ये 10 मिनिटांसाठी मेडिटेशन करा. आणि जर अनेक विचार येतात, फोकस राहत नाहीये, मग युट्यूबवरती खूप छान छान काम अँड कंपोज असे म्युझिक मिळतात. ते म्युझिक लावायचे, इष्टदैवत कुलदैवताचा जप करा, मंत्रोच्चार करा, आपोआपच तुमचा फोकस तिथे वाढतो. ओके ओके. नेक्स्ट दीप्ती दिवाण मॅम, बराच वेळ हँड रेस केला होता, आहेत का? हॅलो मॅडम. हा बोला. मला तर 35 वर्षाच्या डोक्यात एवढे ब्लॉकेज आहेत म्हणजे असं घट्ट पकडून ठेवलेलं आहे मला तर. त्यामुळे मी कोण लवकर बोलताय मॅम? हा कोण बोलताय आपण? हा तिलोत्तमा मॅम. तिलोत्तमा. येस. त्यामुळे माझं ध्यान करताना सुद्धा असं मी आतमध्ये असं जात नाही, अशी डीप मध्ये कधी प्रयत्न करते मी, पण ते होतच नाही. आता फक्त सहस्रार चक्रामध्ये मला एक असं वाईट थोडस धबधब्यासारखं दिसलं, बस एवढंच. येस, पण हे बिगिनर लेवलला आहे मॅडम. एका दिवसामध्ये सगळे चक्रा कलर दिसतील आणि ब्लॉकेजेस जातील असं नाही. आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे, सातत्य पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न कमी पडतायत ना, प्रयत्न भरपूर करा. परमेश्वरापर्यंत बरोबर तो साक्षात्कार, लिटरली साक्षात्कार, दैवी साक्षात्कार होतात. अशापर्यंत अनुभव येतात. सो आपले प्रयत्न कमी पडतात मग. ठीक आहे, सो हो. डेली मेडिटेशन करा. ठीक आहे. नेक्स्ट कोण आहे सर? प्रशांत सर बोला. खूप छान वाटलं मॅडम आणि खूप रिलॅक्स वाटलं. आतापर्यंत खूप विचार डोक्यामध्ये असतात, पण पहिल्यांदा ज्यावेळेस ड्रीप ब्रिदिंग वगैरे केलं, खूप छान वाटलं आणि एकदम शांत असं झाल्यासारखं वाटतंय. येस, रिलॅक्स फील खूप होत. छान वाटलं मॅम. येस, थँक्यू सर, थँक्यू सो मच. मी बोलू? रेकॉर्डिंग मी मिळेल का? बोलू? तुमचं हा, रेकॉर्डिंग मिळते रेकॉर्डिंग का? मिळणार आहे. हो हो मॅडम, रेकॉर्डिंग मी दिलं जाईल माझा ग्रुपवरती. क्लास मिस झाला आजचा. ओके मॅम, नो इश्यूज. रेकॉर्डिंग पाहून घ्या. ठीक आहे, आणि मेडिटेशन करा उद्या सकाळी मग. मुलांनी, छोटा मुलगा आहे त्याने पण केलं तर चालेल का? 10-11 केवढा आहे मॅम वर्षाचा. तो? 11 किती वर्षाचा आहे? आहे. हा 11 वर्ष. चालेल चालेल चालेल. ठीक आहे. येस प्रियंका मॅम, नेक्स्ट. स्टडी तर हा समजा चालेल ना मॅडम. स्टडीसाठी असेल तर त्याला थर्ड आय वरती कॉन्सन्ट्रेट करायला सांगा, आज्ञाचक्रावर. ठीक आहे. फक्त एकच, प्रियंका मॅडम, आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र. फक्त दोनच सध्या काय? तरी फोकस नाही मॅडम. 7 चक्र रोज त्याला करायला लावा, 10 ते 15 मिनिटं, 2-2, 3-3 मिनिटं एका चक्रावरती. ठीक आहे. हा. आधी 7 चक्र करायला सांगा, मग हळूहळू त्याला फोकस फक्त आज्ञाचक्र आणि थर्ड आय वरती करायला सांगा. ठीक आहे. सॉरी, आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र. ठीक ठीक आहे. थँक्यू. चला पुढे जाऊया. प्रियंका मॅम. हा, मला खूप रिलॅक्स जाणवलं ज्यावेळेस रूट चक्राचं चाललेलं. त्यावेळेस असं वाटत होतं काहीतरी असं बाहेर असं हे व्हायब्रेशन होतंय. आणि बाकी रिलॅक्स फील झालं. आणि व्हाईट ज्या हे हार्ट चक्र होती त्यावेळेस मला खूप लाइटनिंग सारखं असं वाटलं. आणि ओके. पहिल्यांदा सगळ्यात आधी मेडिटेशनच्या आधी मला खूप असं गोल काहीतरी व्हाईट माझ्या भोवती असं फील झालं. येस, व्हाईट एनर्जी ते प्रोटेक्शन शिल्ड सारखं काम करतं. हा. येस, खूपच छान, हा. वंडरफुल. ओके, तर डेली आपल्याला हे 7 चक्रांचं मेडिटेशन करायचं. येस, दीप्ती दिवाण मॅम, अनम्यूट करून बोला. दीप्ती दिवाण. हॅलो. येस मॅम, बोला. खूप छान वाटलं, हलकं फील झालं मला. ओके, रिलॅक्स फील होतंय. हो, एकदम असं. खूप छान.
येस, व्हेरी गुड. आणखी कोण आहे? मी हॅलो बोलू का मॅडम. मॅडम? हा, हॅलो. कोण आहे? नाव सांगा मॅम प्लीज. भारती सहस्रबुद्धे. हा मॅडम बोला. खूप छान वाटलं, रिलॅक्स वाटलं एकदम. आणि मला जरा डुलकी पण आली सहस्र चक्रावर जेव्हा मी हे केली तेव्हा. ओके, शांत वाटल्यामुळे. ओके, रिलॅक्स झालात तुम्ही. हा, खूप तर छान उद्या वाटलं. उद्या आणखी एक करून बघा. ठीक आहे, डेली मी म्हणते 21 डेज कंपल्सरी 7 चक्राचं मेडिटेशन करा. एवढे मिरॅक्युलस रिझल्ट येतात. हे जे आता आपण बघितले की 7 चक्र ऍक्टिव्ह किंवा इम्बॅलन्स झाले तर काय होतं, तर डेली 21 दिवसांपर्यंत तुम्ही जेव्हा कराल, 21 दिवस कंटिन्यू कराल ना 7 चक्राचं मेडिटेशन, हळूहळू तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम, सगळे ब्लॉकेज, अडथळे हळूहळू ते निघून जायला लागतील. ओके, तर खूप छान हो. मॅजिकल आहे. रिझल्ट पण खूप छान आहेत याचे. येस मॅडम संदीप. तुमच्याकडे आहे का मेडिटेशनचं एक हे असेल तर ग्रुपमध्ये द्या ना. कशाचं मॅडम? मेडिटेशनचं. हे रेकॉर्डिंगच देतो मॅडम आपण. हा. ओके, हे रेकॉर्डिंग मिळेल. येस संदीप सर बोला. संदीप रणदिवे. मॅडम मी तुमचा जुना स्टुडंट आहे पहिली गोष्ट. आणि येस आठवलं सर. हा बोला. हा, तर मी पुढे ऍडमिशन का नाही घेतलं की मला आपली जी फर्स्ट स्टेज आहे ना ती परफेक्ट करायची आहे. म्हणजे डेली मेडिटेशन चालू आहे माझं अर्धा तास मॉर्निंगला ओके. 7 वरती वगैरे, आणि खूप छान रिझल्ट येत आहेत. त्याच्या अगोदर मी जो काही निगेटिव्ह होतो, ज्या त्रासात होतो, त्या सगळ्या त्रासातून बाहेर आहे, पूर्णपणे मुक्त झालोय व्हेरी आणि खूप चांगल्या प्रगतीच्या दिशेने चाललोय. मे बी नेक्स्ट मंथच्या मेच्या बॅचला मी ग्रँड मास्टरच्याला येणार आहे. ओके, ग्रँड मास्टरला मोस्ट वेलकम सर. येस येस. व्हेरी गुड. तर पण प्रॅक्टिस चालू ठेवा. हा, पण मॅडम आता जे आहेत बाकीचे पण सगळ्यांना, त्यांना माझं एकच सांगणं आहे की जोपर्यंत तुम्ही 21 डेजची प्रॅक्टिस नाही करणार तोपर्यंत तुम्हाला जो पाहिजे ना तो रिझल्ट कधीच नाही मिळणार. त्याच्यामध्ये असं करू नका की एक दिवस ड्रॉप झाला, काहीतरी काम आहे, रोजच कामं असतात. माझी असायची. आणि त्रासात असलेल्या माणसाला एवढे अडथळे असतात ना की तो मेडिटेशनला बसूच शकत नाही. मनाचा येस. ठिय्या करा, 21 दिवस फॉलो करा. मॅडम जे शिकवतात ना एवढ्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, पहिली तर गोष्ट त्या शिक्षिका होत्या, त्याच्यामुळे त्यांचं जे बोलणं आहे ते म्हणजे आपल्याला जस्ट लाईक लहान बाळासारखं शिकवतात. आणि मी खूप सारे रेकीचे क्लासेस अटेंड केले, पण फायनली मॅडमच्या जवळ येऊन थांबलो. थँक्यू सो मच सर. थँक्यू खरंच येस. मॅडम. आणि आम्हाला तुमच्या शिष्य होण्याचा जो मान दिला त्यासाठी खूप खूप आभार आहे. म्हणजे आयुष्यभरासाठी आभार आहेत तुमचे. थँक्यू मॅडम. थँक्यू. पण हे थँक्यू. काय, आपण एक माध्यम असतो सर. ओके, थँक्स फॉर अप्रिसिएशन. पण आपण एक माध्यम असतो. काहीतरी आपलं लाईफ पर्पज असतं, सोल पर्पज असतं, त्यासाठी आपण इथे सगळे एकत्र आलेलो असतो. आणि मला सुद्धा खूप प्राऊड फील होतं जेव्हा स्टुडंट्स माझे त्यांचे खूप छान छान रिझल्ट शेअर करतात, ग्रुपमध्ये असेल किंवा इथे. आणि सगळ्यात महत्वाचं हेच आहे की मी म्हटलं नाही की प्रॅक्टिकलचा विषय, थेअरीचा विषय नाहीये. काल Very good. कोणीतरी ग्रुपवरती नोट्स मागितले होते. मी म्हटलं पहिलं तुम्ही लाईव्ह अटेंड करा. लाईव्ह अटेंड करा तर तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर मग रेकॉर्डिंग बघा, पुन्हा प्रॅक्टिस करा आणि नंतर नोट्सकडे जा. फक्त नोट्स वाचून शिकण्याचा विषय नाहीये. ओके. Very good. येस. ओके Thank you, मॅम. संदीप सर प्रॅक्टिस करत राहा. ओके, आणि खूप छान आणखी मोठमोठे मॅजिकल रिझल्ट आम्हाला शेअर करत राहा. आहेत खूप सारे आहेत. नेक्स्ट सेशनला उद्याच्या नक्कीच शेअर करेल. येस येस. आणि आपल्या ग्रुपमध्ये पण करा. ठीक आहे, जुन्या ग्रुपमध्ये सुद्धा. नक्की नक्की नक्की. तर बघा मॅडम कन्सिस्टन्सी पाहिजे. येस. हा कोण आहे? मॅडम मला हे विचारायचं होतं आता की प्रशांत सोनार बोलतोय. हा बोला सर. आता मेडिटेशन करताना काही म्युझिक वगैरे तुम्ही सांगितलं, तर म्युझिक वगैरे लावून, हेडफोन लावून ते काही मेडिटेशन करायचंय का काही उद्या सकाळपासून? जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन होत नसेल तर मी म्हटलं, ज्यांना मेडिटेशनचा अनुभव नाहीये ना, की बिगिनर आहेत, हा तर मग काय होतं, डोक्यामध्ये हजारो विचार येतात, मग लक्ष लागत हा नाही. जसं आता संदीप सर म्हटले की जर निगेटिव्हिटी जास्त असेल तर आणखी तुम्ही तिथे बसणं अशक्यच आहे. 5 मिनिटं पण तुम्ही तिथे टिकणार नाही मेडिटेशन मध्ये. सो प्रॅक्टिससाठी तुमचं फोकस, कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी म्हणून एखादं छानपैकी म्युझिक युट्यूबवर खूप अवेलेबल आहेत. काम कंपोज एखादं छानसं सोपं म्युझिक घ्यायचंय जे मनाला शांत वाटेल, ते सिलेक्ट करा. आणि मग 7 चक्र असेल किंवा कुठलंही मेडिटेशन तुम्ही रोजचं करत असाल, इष्टदैवताचा मंत्र वगैरे कुठलंही, ओंकारचा जप, तर त्यावेळेला ते म्युझिक लावायचं आणि मग शांतपणे तो जप करायचे किंवा व्हिज्युअलाइज करायचे. कारण ते म्युझिक आहे ते तुम्हाला हेल्प करतं फोकस क्लिअर करायला, व्हिज्युअलाइज करायला हेल्प करतं आणि त्याच्यासाठी.
आणि अंथरुणातून उठल्या उठल्याच करायचा का काय आंघोळ वगैरे करून मग करायचं कसं काय? फ्रेश होऊन केलं तर आणखी छान सर. कारण काय होतं, ओके, ठीक आहे. जेव्हा आपण झोपेमधून उठतो आणि डिरेक्टली 5-10 मिनिटात मेडिटेशनला बसतो, पुन्हा आपल्याला झोप येण्याचे चान्सेस खूप असतात. मेडिटेशन मध्ये ध्यानात गेले की बरं. आपोआपच तंद्री लागते, गुंगी येते. सो फ्रेश होऊन बसला तर मूड पण फ्रेश असतो आणि अलर्ट असतो आपण इथे. ओके, सो ओके ती मॅडम. हॅलो रिस्क मॅडम. राहते. येस, हा हॅलो मॅडम मॅडम. बोला. येस. हे 7 चक्राचं मेडिटेशन करायला म्हणजे लहान मुलं म्हणजे किती म्हणजे 9वी 10वी असं 15-16 वर्षापासून मुलांनी केलेलं हा चालतं. चालेल, 14 वर्षाच्या पुढे जसं मॅडम मगाशी म्हटलं 11 वर्षाचा आहे चालेल. अगदी लहान मुलांना नका करायला देऊ, ठीक आहे. कारण मग ते चक्र जास्त ऍक्टिव्ह झाले, दररोज ते जास्त प्रमाणात करत गेले. मी काय म्हटलं, बॅलन्स असणं गरजेचं आहे. लहान मुलांना तेवढं कळत नाही. ओके, बरं. त्या चक्रांच्या ठिकाणी एनर्जी एक्सेस झाली, जास्त झाली तरीही प्रॉब्लेम येतो, कमी झाली तरीही प्रॉब्लेम येतो. सिंपल लहान मुलांसाठी रिमेडी देते. लहान मुलांना फक्त साधं मेडिटेशन करायला लावा. ओंकारचा जप असेल किंवा छानपैकी तुमचं इष्टदैवताचा मंत्र एखादा म्हणायला सांगा. ओके, अशा पद्धतीने 5 ते 10 मिनिटं, बाकी काही नका करायला सांगू. येस, नेक्स्ट. चलो, तर मग रेकॉर्डिंग मी इथे थांबवते. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर ग्रुपवरती विचारा. हे रेकॉर्डिंग ग्रुपवर दिलं जाईल, ठीक आहे. दररोज कंपल्सरी ऍटलिस्ट 21 दिवस ते टिकवण्याचा प्रयत्न करा. नंतर आपोआपच तो फ्लो तुमचा तयार होतो. पण 21 दिवसाच्या आतमध्ये सुटलं की सुटलंच. सो सातत्य हवंय तरच तुम्हाला रिझल्ट मिळतील. आणि ब्लॉकेजेस जर वर्षानुवर्ष आहेत, एका दिवसात रिझल्ट मिळेल का? पॉसिबल आहे का? रेकी मॅजिक करते, पण तुमचे कष्ट तिथे हवेत. विश्वास आणि प्रामाणिकपणे श्रद्धेने करायचे आणि सातत्य ठेवायचे. मग पटापट रिझल्ट बरोबर. मिळायला लागतात, ठीक आहे. चलो, आजचं सेशन इथे Yes. थांबूयात. मी